या बीडमध्ये हत्येच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत। अशातच आज भाजपचे स्थानिक नेते बाबासाहेब प्रभाकर आगे यांच्यावर दुपारी धारधार कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यातील व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यानंतर खून करणारा आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर सुद्धा झालाय। धक्कादायक अशी दृश्य आहेत, ही दृश्य आपण पाहतोय। हत्या झाला तरुण भाजप विस्तारक असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं सुद्धा दिसतंय। राजूभाऊ देवेंद्रजींशी या विषयावर बोललो आहे आणि बोलणार आहे। गंभीर घटना आहे आणि अशी जी घटना झाली आहे त्या घटनेमध्ये तातडीनं पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे। याकरता निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी माननीय देवेंद्रजींची भेटही घेणार आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला कुठे आहे? पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय। माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरचं रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं, पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा। पण हे सरकार कारवाई करायला तयार नाही, कोर्टाचं ऐकायला तयार आहे।